Hello. We are live? Yes. Okay. Hello. सो आज आपला पहिल्यांदाच सगळ्यांना सांगायचं की हा पहिल्यांदाच आम्ही विषय घेतलाय आणि तो पण आज आपलं जे सेशन आहे ते मराठीत असणार आहे. हो. आणि राईट मनाली प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चालेल. तर हॅलो एव्हरीवन. आणि आज आपलं सेशन मराठीमध्ये असणार आहे हे तुम्हाला माहितीच असेल. सो आय विल स्टार्ट विथ थोडं इंट्रोडक्शन. अथ सेंटर फॉर सायकोथेरपी आणि ट्रेनिंग हे एक स्पेशलाइज ट्रेनिंग सेंटर आहे जे मानसिक आरोग्य आणि कल्याण दर्शविते. आणि अथ सेंटर हे ठाणे येथे आहे. आणि अथ सेंटरच्या संचालिका आणि माझ्या शिक्षिका मिस असिरा चिरमुले मॅम आहेत, जे आपल्या आजच्या सेशनच्या स्पीकर सुद्धा आहेत. असिरा मॅम यांनी अल्बर्ट एलिस आणि बेक इन्स्टिट्यूट कडून RECBT ची ट्रेनिंग घेतली आहे. आणि मिस असिरा या अँझायटी, डिप्रेशन आणि अँगर म्हणजेच चिंता, नैराश्य आणि राग यासारख्या मानसिक समस्यांसाठी वैज्ञानिक थेरपी सत्रे ऑफर करतात. आणि त्यांनी मानसिक आरोग्य व्यावसायिक, मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणजे सोशल वर्कर्स आणि टीचर्स आणि स्टुडंट्स या सगळ्यांसाठी 150हून अधिक वेबिनार्स आणि कार्यशाळा आणि ट्रेनिंग सेशन्स आतापर्यंत आयोजित केले आहेत. आणि आम्ही सर्व मिस असिरा यांच्या मार्गदर्शनाखाली येऊन एकत्र या मानसिक कल्याण प्रकल्पासाठी एकत्र आलो आहोत, जिथे आम्ही समाजात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी विविध प्रकारचे वेबिनार्स आणि लाईव्ह सेशन्स आयोजित करतो. तर आजचं जसं तुम्हाला माहितीच आहे की आजचं आपलं हे वेबिनार मराठीत असणार आहे. आणि आजच्या आपल्या या सेशनचा टॉपिक आहे नात्यांचे व्यवस्थापन आणि नात्यांचे पालनपोषण कसे करावे. तर या टॉपिक बद्दल तुम्हाला जे काही प्रश्न असतील किंवा जे काही क्वेरीज असतील ते प्लीज आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. आम्ही प्रयत्न करू सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. आणि तर आजचा आपला जो विषय आहे नात्यांचे व्यवस्थापन, याला आपण रिलेशनशिप मॅनेजमेंट असे म्हणू शकतो. आणि आज आपण बोलणार आहोत की नात्यांचे पालन पोषण आणि त्यांचे व्यवस्थापन हे कसे करायचे. तर आपली आयुष्यभरात वेगवेगळ्या लोकांशी एकाच वेळेला विविध नाती बनतात. आणि म्हणजे एकाच माणसांशी विविध लोकांची वेगवेगळी नाती बनतात. आणि आपण ही नाती मैत्री, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा या चार गोष्टींच्या म्हणजे या चार गोष्टींमध्ये निभावतो. आणि या नात्यांमध्ये आपण आपला स्वार्थ आणि आपलं हित हे बघून इतर जणांच्या इच्छा पुरवायचा प्रयत्न करतो. यालाच आपण नाती जपणे असं म्हणू शकतो किंवा नाती जगणे हेही म्हणू शकतो. आणि हे नाती जगणे किंवा आपला स्वार्थ साधून सुद्धा समोरच्याचे मन कसे खुश करायचे, या गोष्टीचं संतुलन कसं, म्हणजे ह्या गोष्टीचा बॅलन्स कसा मेंटेन करायचा, याबद्दल आपण आज या सेशन मध्ये बोलणार आहोत. तर मॅम तुम्ही. येस, नक्कीच. आणि मनालीने खूपच छान सुरुवात केली आहे या सेशनची समजावून तुम्हाला सगळ्यांना सांगून की अथ सेंटर फॉर सायकोथेरपी अँड ट्रेनिंग आमचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, आम्ही काय काम करतोय. आणि मनाली तर फारच या सगळ्या आमच्या प्रकल्पात आहेच, चांगलंच काम करत आहे. आणि आम्हाला असं वाटतं की कुठेतरी आपण वेगळ्या वेगळ्या आपल्या ज्या लोकल लँग्वेजेस आहेत म्हणजे मराठी, हिंदी, असं आम्ही आता पुढे भरपूर वेबिनार्स देखील करणार आहोत तुमच्या सगळ्यांसाठी. आणि आजचा जो विषय आहे नात्यांचे व्यवस्थापन, आय थिंक हा खूपच महत्वाचा विषय आहे. कारण का नाती ही असणार आहेत आपल्या जीवनात आणि दुसऱ्यांबरोबर नातं तर असणारच आहे, पण त्याचबरोबर बाकीच्यांबरोबर, स्वतःबरोबर पण आपलं काही नातं असणार आहे. आणि ती सगळी नाती आपण कशी जपली पाहिजेत, स्वतःबरोबरचं नातं कसं जपलं पाहिजे आणि त्याचबरोबर दुसऱ्यांबरोबर आपण कसं नातं जपू शकतो आणि काय आपण अजून करू शकतो नात्यांचं पालन पोषण करायला, हे आज आपण बघणार आहोत. तर मनाली आपण सुरुवात करूयात. तू प्रश्न घ्यायला सुरुवात करू शकतेस नक्कीच. ग्रेट टॉपिक. ओके, सॉरी मी म्यूट करायला विसरली. आपल्याला बरेच कमेंट्स आले आहेत. आपलं टॉपिक ग्रेट टॉपिक, थँक्यू.
सो माझा पहिला प्रश्न असा म्हणजे जो मला स्वतःलाही म्हणजे ह्या वेबिनारचं टॉपिक जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा मला पहिला प्रश्न असा आला होता की नात्यांचे व्यवस्थापन म्हणजे नक्की काय? म्हणजे आपण ह्याला ट्रान्सलेट केलं इंग्लिशमध्ये तर याचं लिटरल ट्रान्सलेशन असं होईल की रिलेशनशिप मॅनेजमेंट. बट एक्झॅक्टली ह्याचा अर्थ काय असतो हे मलाही खूप जाणून घ्यायची इच्छा आहे. नक्कीच. ह्याचा अर्थ असा सांगायला गेला तर हा आहे की आपण आपली नाती चांगली अजून करण्यासाठी, नात्यांमधला जो भाव आहे तो व्यक्त करण्यासाठी आणि एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून काय काय करू शकतो आपण, एकमेकांना एकत्र घेऊन आपण पुढे कसं जाऊ शकतो हे आपण आज बघणार आहोत. तर थोडक्यात तुला अर्थ सांगायचा झाला नात्यांचं व्यवस्थापन म्हणजे की एकमेकांच्या समोर आपण भावना कशा मांडल्या पाहिजेत, आपण एकमेकांबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण कसं व्यक्त केलं पाहिजे, आणि नाती जपण्यासाठी थोडं काम देखील करावं लागतं. अशीच सहजासहजी ती आपल्याला जपता येत नाहीत. तर आपण काय प्रकारचं काम करू शकतो, आपण एकमेकांना काय देऊ शकतो. आपण घेतो खूप एकमेकांकडनं, पण तेवढंच आपण देऊ शकतोय का स्वतःला, दुसऱ्यांना, हे कुठेतरी आपण आज जाणून घेणार आहोत. तो हा एक थोडक्यात अर्थ आहे. काय वाटतं तुला याबद्दल? हो, मला मी म्हणजे पटलंय, कम्प्लिटली पटलंय. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही म्हटलात की आपण घेतो फार पण आपल्याला द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण कुठेतरी संकोच करतो. आणि मला ही गोष्ट पूर्णपणे पटली आहे. म्हणजे आपल्यासोबत हे होतं आणि हे मी स्वतःसोबत पण करताना एक्सपिरियन्स केलं आहे. तर हे होतंच आणि नात्यांना जपणं खरंच महत्वाचं आहे. पण मॅम तुम्हाला असं वाटतं का की काही आपली नाती अशी असतात ज्यांना थोडं जास्त पालनपोषण किंवा ज्यांना जास्त ज्यांचं जास्त व्यवस्थापन करावं लागतं, पण काहींचं कमी करावं लागतं, असं तुम्हालाही वाटतं का? खरं सांगायचं तर असं नाही वाटत मला. मला असं वाटतं ते नातं कुठचंही असू देत, सगळ्याच नात्यांमध्ये आपल्याला थोडं काम करावं लागतं आणि दुसऱ्यांना द्यायला देखील लागतं. तर काम करणं नात्यांमध्ये हे खूप जणांना फार अवघड वाटतं. त्यांना वाटतं नात्यांमध्ये काय काम करायचं, ही तर आपलीच नाती आहेत, त्याच्यात काय काम करायची गरज आहे. पण असं नाही आहे. कुठचंही आता जसं समज मी एक नवीन रोपटं आणलं तर त्याला जर का मला चांगलं करायचं असेल, ग्रोथ जर का त्या रोपट्याची चांगली झाली, मला असं वाटलंय की ते चांगलं झाली पाहिजे, तर मला काय करावं लागतं, पाणी द्यावं लागतं, त्याला जे काही औषधं आहेत ती पण कधी कधी द्यावी लागतात, त्याच्याशी कधी कधी चांगल्या प्रकारे बोलावं पण लागतं आपल्याला, आणि मग आपल्याला दिसतं की ते वाढतंय चांगलं. तसंच नात्यांचं देखील आहे, आपल्याला थोडं काम प्रत्येकालाच करावं लागतं. ते अशीच नाती नाही जपली जात, आणि जी अशीच जपली जातात ना त्यांची मला वाटत नाही त्यांचं आयुष्य तेवढं असेल त्या नात्यांचं. तर इथे गिव्ह अँड टेक तर चालूच असतं, आपलं देणं आणि घेणं ह्याच्यावरतीच आपलं सगळं चालू असतं. पण त्याची क्वालिटी काय आहे, आपण किती विचार करतो समोरच्या माणसाचा, किती त्या माणसाला आपण सामावून घेतो, हे कुठेतरी आज आपण थोडं ह्यावरती आय थिंक आपण विचार सगळ्यांनीच केला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्या कमेंट सेक्शन मध्ये आणि अजून खूप जण हे सेशन ऐकतायत, तर त्यांना जर काही पटत असेल किंवा तुम्हाला जर का काही वेगळे तुमचे काही विचार असतील तर नक्कीच आम्हाला ते ऐकायला देखील आवडतील. तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शन मधनं आमच्याशी संवाद साधू शकता. हो, आपल्याला बऱ्याच लोकांचे रिप्लाय आले आहेत की म्हणजे ते त्यांनाही पटलंय, तुम्ही आता जे म्हणतात त्यांनाही पटलंय आणि मलाही खरंच पटलंय की जसं तुम्ही रोपट्याचं एक्झाम्पल दिलं की खरंच आपल्याला म्हणजे गिव्ह अँड टेक जे असतं रिलेशनशिपमध्ये, ते कुठल्याही रिलेशनशिपमध्ये ते फार महत्वाचं असतं. आणि ते जर प्रपोर्शनली नाही झालं तर कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की रिलेशनशिप वन साइडेड होत चाललीये, असं होऊ शकतं का कदाचित? नक्कीच असं होऊ शकतं. कधी कधी काही आपले संबंध जे असतात ना ते कधी कधी खूपदा असं दिसून येतं की ते वन साइडेड वाटतात आपल्याला, कारण का एकच माणूस देत जातोय सगळं आणि दुसरीकडनं मे बी तेवढी आपल्याला तेवढा प्रतिसाद नाही मिळत आहे. काही कारण असू शकतात त्याची, असं आपण नाही म्हणत आहोत की कारण फार नेहमी स्वार्थीच असतील. वेगळी वेगळी कारण असू शकतात. जसं काही जणांचं काहीतरी कार्य वेगळं असेल आयुष्याचं, काही जणांना तुमचं नातं महत्वाचं नसेल त्यांच्या आयुष्यात, आपण जे इंग्लिशमध्ये म्हणतो की प्रायोरिटी नसेल त्यांची, त्यांना वाटत असेल काही वेगळी नाती महत्वाची आहेत. सो मला असं कुठेतरी वाटतं की आपल्याला पण कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे की हे नातं दुसऱ्या माणसासाठी किंवा दुसऱ्या
व्यक्तीसाठी किती महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे आपण आपला पण संवाद साधला पाहिजे आणि तेवढं आपण पण त्या नात्याचे काय म्हणतात ना एक आखणी केली पाहिजे. कारण का कधी कधी मी बघून येते खूपदा की एक माणूस देत राहतोय आणि मग दुसऱ्या साईडनी एवढं काही येत नाही आहे, एवढा प्रतिसाद येत नाही आहे, तर जो माणूस करत असतो त्याला फार मग वाईट वाटतं आणि कधी कधी तो पण मग एकांत म्हणजे आपण म्हणतो ना लोनली वाटायला लागतं, एकांत खूप वाटायला लागतो. तर तिथे कुठेतरी त्या माणसाने देखील जरा विचार केला पाहिजे की दुसऱ्या माणसाला एवढं महत्वाचं आहे का हे नातं. नसेल तर मग त्याप्रमाणे हालचाल देखील केली पाहिजे अशा माणसाने. सो तुझा प्रश्न जर का वन साइडेड नात्यांचा असेल तर खरं सांगायचं तर वन साइडेड नाती आता आपण इथे खूप जणांना विचारू शकतो, सगळ्यांनीच अनुभवली आहेत. कधी कधी आपल्या आयुष्यात असे अनुभव आलेले आहेत जिथे आपल्याला वाटतं की अरे वन साइडेड दिसतंय हे आणि मला फार असं खेचल्यासारखं वाटतं इथे किंवा मला काही मिळत नाही असं मला थोडं इथे वाटतंय. तर वन साइडेड नाती पहिले ओळखली पाहिजेत, ही पहिली स्टेप. आणि ओळखल्यानंतर तुम्ही पण आखणी केली पाहिजेत की मग तुमचा स्टँड काय असणार आहे. सो मी असं नाही म्हणते की तुम्ही पण सोडा किंवा तुम्ही पण दुसऱ्या म्हणजे त्या नात्याला संपवा असं नाही म्हणते मी, पण कुठेतरी मग तुम्हाला ते ऍक्सेप्टन्स पाहिजे की इकडनं मग असंच येणार आहे, नाही इकडनं जास्त प्रतिसाद येणार आपल्याला. हो नक्कीच. आणि जे तुम्ही आता म्हटलात की वन साइडेड नाती आपण ओळखली पाहिजेत आणि तर याच्यावरनं मला अजून एक प्रश्न असा वाटतोय की वन साइडेड नातं म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यात एवढी नाती आहेत त्याने कसं ओळखावं की एखादं नातं वन साइडेड आहे आणि या नात्यामध्ये फक्त मीच इन्व्हेस्ट करतोय किंवा मीच माझे एफर्ट्स टाकतोय आणि समोरचा व्यक्ती काहीच देत नाहीये. हे कसं ओळखावं माणसाने आणि ते ओळखल्यावरती आपण स्वतःला कसं समजवावं. म्हणजे हे ऑब्व्हियसच आहे की जेव्हा एखाद्या माणसाला कळतं की हे नातं फार वन साइडेड चालू आहे त्याला वाईट वाटू शकतं किंवा त्याला हर्ट वाटू शकतं किंवा एकांत वाटू शकतं. तर त्यानंतर आपण स्वतःला कसं समजावू शकतो की जे काही झालंय ते काय झालंय नक्की. ते नक्कीच हा जो विषय म्हणाले खरं सांगायचं तर खूपच वाईट वाटू शकतं आणि आय कॅन डेफिनेटली अंडरस्टँड. खूप त्रास देखील होतो. पण तुझा पहिला जो प्रश्न आहे की कशी ओळखावी, आय थिंक खूप त्याच्यात स्टेप्स आहेत, पण सिम्पल काही स्टेप्स आपण बघितल्या ना तर पहिली गोष्ट म्हणजे प्रतिसाद किती येतोय ह्याचा विचार आपण करावा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं नातं चांगलं जगवायला किंवा चांगलं ठेवायला दुसरा माणूस काय काय एफर्ट्स घेतोय, काय काय कार्य करतोय हे पण तुम्ही जरा थोडा विचार करा. दुसरा माणूस काही ऍक्टिव्हिटीज करतोय का किंवा काही एफर्ट्स घेत आहेत का ह्याचा पण जरा देखील विचार तुम्ही करावा कळायला. तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट ठेवायला कोण जास्त एफर्ट करते, तुम्हीच नेहमी करताय की दुसरा माणूस पण एफर्ट घेतोय त्या संदर्भात किंवा घेतायत त्या संदर्भात. सो 3 गोष्टी सांगितल्या मी की पहिली गोष्ट म्हणजे प्रतिसाद मिळतोय की नाही, दुसरी गोष्ट म्हणजे एफर्ट्स काय घेतायत की नाही, कॉन्टॅक्ट ठेवायला आपल्याला म्हणजे दुसरा माणूस जो आहे त्या नात्यांमध्ये इन्व्हॉल्ड तो कॉन्टॅक्ट ठेवायला काय एफर्ट्स घेतायत का, किती त्यांचं लक्ष आहे तुमच्या नात्याकडे. बरोबर आहे ना. तर हे काही स्टेप्सचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि अजून एक फार महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की तुम्हाला किती समजवायला लागतं दुसऱ्या माणसाला. कधी कधी असं आपण आपल्याला दिसून येतं ना की आपण सतत समजावतो की अरे मला हे नातं जपवायचं त्यामुळे वेळ दिला पाहिजे, पण काही ठराविक पॉइंट नंतर आपल्याला कळतं की एवढं समजावून देखील काहीतरी इकडे वेगळं आहे, तो प्रतिसाद मला मिळत नाही आहे. सो हे तुम्ही थोडा विचार केला पाहिजे की किती समजावणं पण तुमच्याकडनं होत आहे आणि ते समजावल्यानंतर परत काय रिॲक्शन आहे, कसा रिस्पॉन्स आपल्याला समोरनं येतोय, हे काही मुद्दे आपण लक्षात घेऊ शकतो म्हणाले. हो अगदी आहे. जसं म्हटल्यासारखं की आपणच म्हणजे जेव्हा आपल्याला समजतं की आपणच आहोत जे एवढे एफर्ट्स घेतो आहोत आणि एवढे म्हणजे एवढे प्रयत्न करतोय ते नातं जपवायला आणि समोरचा पण तेच एफर्ट्स आपल्याला जर परत देत नसेल तर आपल्याला ते म्हणजे तेव्हा आपल्याला समजून येऊ शकतं. आणि जसं आपल्याला एक प्रश्न आला आहे इकडे, इज इट पॉसिबल टू मेक एव्हरीवन हॅपी इन अ रिलेशन. जसं म्हणजे म्हटल्यासारखं की एका रिलेशन मध्ये सर्वांना खुश ठेवणं शक्य आहे की नाही, हा मलाही हा प्रश्न आहे म्हणजे.
ऍक्च्युली हे ना असं एकदम सरळ उत्तर नाही देता येणार. बालकृष्ण सर यांचा हा प्रश्न आहे, तसं सरळ उत्तर नाही देता येणार याचं की सगळ्यांना आपण खुश ठेवू शकतो का. प्रयत्न नक्कीच करू शकतो आपण, पण खरं सांगायचं तर जास्त प्रयत्न ना स्वतःला खुश ठेवण्यावरती आपला असला पाहिजे. कारण का कसं आहे ना म्हणाले, कुठेतरी मला असं वाटतं आता थोडा विचार केल्यानंतर की आपण जर का स्वतः खुश असू ना तर दुसऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीत वागवू शकतो आणि ठेवू पण शकतो. सो एक उत्तर तुम्हाला या प्रश्नाचं मी असं देईन की आपण आय थिंक थोडं जास्त कष्ट स्वतःला खुश ठेवण्याच्या पाठी घेतले पाहिजेत. हा पहिला माझा मुद्दा आहे इथे. आणि दुसरा तुम्हाला ह्याचं उत्तर द्यायचं असेल तर कधी कधी असं होऊ शकतं की आपण सगळ्यांना नाही खुश ठेवू शकत. कारण का प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात, प्रत्येकाचे व्ह्यू पॉइंट वेगळे असतात. त्यामुळे थोडे थोडे आपले क्लॅश होऊ शकतात, पण ते आपण कसे योग्य प्रकारे म्हणतो ना त्यांचं कसं योग्य प्रकारे नियंत्रण करतोय ह्यावरती सगळं आहे. सो थोडं इकडे तिकडे होऊ शकतं नक्कीच. त्यामुळे सगळ्यांना सतत आपण खुश माझ्या मते तरी नाही ठेवू शकत. प्रयत्न नक्कीच करू शकतो. हो, मला कम्प्लिटली पटलं आहे. जसं ती म्हण आहे की यू कांट पोर फ्रॉम एन एम्प्टी कप. तर तुम्ही म्हटलात की तुम्हाला स्वतःला खुश ठेवलं, तुमची प्रायोरिटी पाहिजे, मगच तुम्ही दुसऱ्यांना तो आनंद म्हणजे पुढे देऊ शकता. तर तुम्ही स्वतःच जर एखाद्या नात्यामध्ये खुश नसाल तर तुम्ही समोरच्या माणसाला किंवा समोरच्या जे काही माणसं त्या नात्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांना तुम्ही खुश नाहीच ठेवू शकत. सो आय थिंक ही जी म्हण आहे की यू कांट पोर फ्रॉम एन एम्प्टी कप ही बरोबर या म्हणजे इथे बरोबर ही सूट करते असं मला वाटतं. डेफिनेटली खूपच छान म्हण. तू जे आता मला म्हणालीस ना त्यावरती मला एक अजून एक गोष्ट आठवली की कुठेतरी असाच एक वेबिनार चालू होता आणि आमचा विचार चालू होता या विषयावर, नात्यांचे व्यवस्थापन या विषयावर. आणि तेव्हा असं डिस्कशन मध्ये आलं ना की नाती ही म्हणजे मिरर सारखी असतात. तो एक आरसा असतो. प्रत्येक नातं हा एक वेगळा आरसा आहे. तुम्ही जसे आहात तसंच ते नातं पण तुम्हाला दिसतं. जर का तुम्ही फार कधी कधी स्वार्थीपणे वागला असाल तर तसंच तुम्हाला नातं पण दिसतं. ते असं कुठेतरी म्हणजे थोडक्यात मुद्दा असा आहे ना की स्वतःबरोबरचं नातंच दुसऱ्या नात्यांमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. त्यामुळे जास्त आपण तुझं मला दुसरा प्रश्न जो इथे विचारलास ना म्हणाली की जर का आपल्याला वन साइडेड रिलेशनशिप आपल्या अनुभवात आली तर कसं रिॲक्ट केलं पाहिजे, कसं मनाला समजावलं पाहिजे, तर त्याच्यावरती हे उत्तर मी देऊ इच्छिते की तेव्हा आपण असा विचार केला पाहिजे ना की मी आता स्वतःबरोबरचं माझं नातं अजून स्ट्रॉंग करतो किंवा अजून स्ट्रॉंग करते, किंवा मी स्वतः काय हे जरा ओळखते, किंवा स्वतःबरोबरचं जी फ्रेंडशिप आहे ती जरा वाढवली पाहिजे आपण. मग दुसऱ्यांबरोबरची फ्रेंडशिप आणि आपली दुसरी नाती पण फुलतात किंवा फुलतात. असं कुठेतरी एक मी तुला सांगू शकते की तेव्हा कसं आपण टॅकल केलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा त्याच मध्ये की कसं आपण रिॲक्ट केलं पाहिजे किंवा मनाला समजावलं पाहिजे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे ना की आपल्या अपेक्षा एका नात्याविषयी नेहमीच पूर्ण होऊ शकत नाहीत. डेफिनेटली हे थोडं म्हणजे आपल्याला आवडणार नाही ही गोष्ट, पण सगळ्याच आपल्या इच्छा आणि आपल्या एक्सपेक्टेशन्स, आपल्या अपेक्षा ज्या असतात नात्यांविषयी किंवा एका ठराविक व्यक्तीविषयी त्या नेहमीच पूर्ण नाही होऊ शकत. इथे कुठेतरी आपल्याला तो ऍक्सेप्टन्स वाढवायची नक्कीच गरज आहे सगळ्यांनाच, असं मला वाटतं. हो, नक्कीच आहे. कारण आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपल्याला सगळं मिळावं, आपल्याला सगळं इझिली मिळावं आणि कुठेतरी आपल्याला थोडीशी सवय होते त्याची. मग आपल्याला वाटतं की चला हे आता आपल्याला जसं हवंय तसं हे जाईल, पण म्हटल्यासारखं ते तसं नेहमीच नाही होत. आणि आपल्याला या गोष्टीची ऍक्सेप्टन्स करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला अजून एक प्रश्न आलेला आहे मिस स्मिता कडून. त्या म्हणतायत समोरचा स्वतः खुश होताना आपल्याला दुखी करत असतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्यावर काय वाटतं तुम्हाला मॅम? समोरचा स्वतः होताना किंवा असताना आपल्याला दुखी करत असतो. आता हे पण कुठेतरी मला वाटतं ना की हे पण जरा वेगळे काय म्हणतात प्रकारची नाती असतात अशी. काही आता हे तर पर्सनॅलिटी डिफरन्सेस झाले. काही जणांची व्यक्तिमत्व जरा थोडं वेगळं असतं. त्या
व्यक्तींची काही आपण म्हणतो ना की काही असे ठराविक गुण असतात किंवा कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्वालिटीज असतात. त्या क्वालिटीजनुसार प्रत्येक व्यक्ती ही वागत असते. सो इथे मी तुम्हाला हेच सांगू शकते की वाईट तर नक्कीच वाटतं आपल्याला की अरे तो तर फार खुश आहे, समोरची व्यक्ती फार खुश आहे, पण मला दुखवते ती व्यक्ती. वाईट तर भरपूर वाटणार आहे आणि ते योग्य पण आहे वाईट वाटणं कुठेतरी, पण ते हेल्दीली वाईट आपण वाटून घेऊया. तेवढंच मी म्हणते की कुठेतरी ते योग्य प्रकारे आपण त्याच्यातनं काहीतरी शिकूया. तर इथे मी सांगू शकेन की तुम्हाला वाईट वाटतंय, तुम्ही ते वाईट वाटणं एक्सप्रेस करा. ते एक्सपिरियन्स देखील करायची कधी कधी गरज असते, पण त्याच्यातनं आपल्याला वाट देखील काढायची आहे काहीतरी, की समोरची व्यक्ती अशी वागते म्हणून मी पण असंच वागायचंय का, किंवा समोरची व्यक्ती अशी वागते आपल्याशी म्हणून मी स्वतःला दुखवायचंय का. असे 2 प्रश्न जरा आपण विचारले पाहिजेत स्वतःला आणि त्यावरती थोडा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. हो, अगदी. आणि जसं आता तुम्ही म्हटलात, की समोरची व्यक्ती आपल्याला दुखवतीये का? ह्याच्यावरनं मला अजून एक गोष्ट अशी म्हणजे मनात आली माझ्या, की आपली जेव्हा आपलं एखाद्या पर्सनशी जेव्हा नातं असतं, तेव्हा आपल्याला काही एक्स्पेक्टेशन्स असतात किंवा आपल्याला काही अपेक्षा असतात त्या माणसाकडनं. म्हणजे रोमॅन्टिक रिलेशनशिप असावी किंवा दुसरी कुठलीही रिलेशनशिप असावी. आपल्याला काही एक्स्पेक्टेशन्स असतात. आणि या एक्स्पेक्टेशन किंवा ह्या अपेक्षा नेहमीच पूर्ण होतात असं कंपल्सरी नाहीये. म्हणजे कधी-कधी नाही होत त्या पूर्ण. तर तेव्हा आपण स्वतःला किंवा आपण काय समजवू शकतो आपण स्वतःला, की अ, समोरचा माणूस आपले एक्स्पेक्टेशन्स का पूर्ण करत नाहीये किंवा हे असं का होत चाललंय? आय थिंक इथे परत एक मुद्दा जो मला इथे मांडायचा आहे, हा जो प्रश्न तो विचारलास ना त्यावरती, की अपेक्षा करणं चुकीच्या नाही आहेत. सो पहिला मुद्दा हा आहे की अपेक्षा करा तुम्ही, त्या चुकीच्या नाही आहेत. कारण का प्रत्येक जणांच्या काही ना काहीतरी अपेक्षा असतात. आता आज जे सगळे हे सेशन बघायला आलेत त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असतील या सेशन कडनं. सो अपेक्षा तर योग्य आहेत, असणारच आहेत त्या. पण दुसरी गोष्ट अशी आहे ना की त्या अपेक्षा योग्य आहेत की अयोग्य आहेत यावरती जरा विचार केला पाहिजे. किती योग्य आहेत, किती अयोग्य आहेत. आणि तिसरा विचार हा केला पाहिजे ना की मला एक अपेक्षा आहे म्हणून ती पूर्ण झालीच पाहिजे का, हा तिसरा विचार याच्यावरती. आता मला अपेक्षा असेल की आज जरा पाऊस पडला पाहिजे कारण का फार उकडतंय, आज पाऊसच पडला पाहिजे ठाण्यात. तर आता ही अपेक्षा ठीक आहे, पण मी असं म्हणू शकते का की नाही मला असं वाटतंय म्हणून हे असंच झालं पाहिजे. तर हा अट्टाहास जेव्हा येतो ना तेव्हा फारच प्रॉब्लेम क्रिएट करतो. हे जे आपण म्हणतो ना की आहे कंपल्शन. सो एक्सपेक्टेशन इज फाईन, बट कंपल्शन इज डेफिनेटली इरॅशनल. सो अपेक्षा ठेवा पण अट्टाहास करू नका. हे आणि मी हे जसं तुम्हाला सांगते ना, खरं सांगायचं तर हे मी स्वतःलाच सांगते परत, कारण का हे कॉन्स्टंट रिमाइंडर आपल्याला लागतच असतात. कारण का आपण सगळेच कधी ना कधीतरी अट्टाहास काहीतरी आपल्या मनात असतोच आणि मग त्यांनी आपण स्वतःला त्रास देत असतो. तर खरं सांगायचं ना की आपण आपल्याच विचारांनी स्वतःला फार टोचत असतो आणि त्रास देत असतो कुठेतरी. हो, हे आहे. मॅम तुम्हाला एक गंमत सांगते. मला बऱ्याच लोकांनी असा प्रश्न विचारला आहे, की जेव्हा आपण एका रिलेशनशिपमध्ये एक्स्पेक्टेशन्स ठेवतो आणि ते एक्स्पेक्टेशन्स पूर्ण होत नाहीत, मग आम्ही काय करावं? म्हणजे हा युज्युअली रोमॅन्टिक रिलेशनशिप्समध्ये हा एक म्हणजे प्रॉब्लेम बराच कॉमन आपण बघितला जातो, की एखाद्या पर्सनचे एक्स्पेक्टेशन्स असतात आपल्या पार्टनरकडनं आणि त्या पूर्ण होत नाहीत. मग तेव्हा मला असं पर्सनली वाटतं आणि ही गोष्ट मी कुठेतरी वाचली होती आणि या गोष्टीचा मला स्वतःलाही खूप म्हणजे उपयोग झाला आहे आणि मला प्रॅक्टिकल वाटली आहे, की जेव्हा तुम्हाला एखाद्या माणसाकडनं एक्स्पेक्टेशन्स असतात, तुम्ही करा एक्स्पेक्टेशन. जसं आता तुम्ही म्हणालात, की एक्स्पेक्टेशन करणं चुकीची गोष्ट नाहीये. पण तुम्ही असा विचार करा, की जर हीच एक्स्पेक्टेशन माझ्या पार्टनरनी माझ्याकडनं ठेवली तर मला पूर्ण करायला जमेल का? आणि मग त्याचं जर तुम्हाला उत्तर असं वाटलं, की हो जमेल, तर मला असं वाटतं, की ठीक आहे तुमची एक्स्पेक्टेशन म्हणजे रॅशनल असू शकते किंवा रिझनेबल असू शकते. पण जर तुम्हाला वाटतं, की नाही मला नाही जमणार ही पूर्ण करायला, तर कुठेतरी तुम्ही असं पण म्हणजे या गोष्टीचंही भान ठेवलं पाहिजे, की अरे मग त्याला किंवा तिलाही जमेल का नाही की ती पूर्ण करायला. आणि मला असं वाटतं, की जेव्हा तुम्ही मगाशी म्हणालात, की रिलेशनशिप्स मिरर सारख्या असतात.
ही गोष्ट कदाचित त्या म्हणजे तिकडे आपण ही गोष्ट एक मेन्शन करू शकतो की ती एक्झॅक्टली मिरर सारखी होती की मी जी एक्सपेक्टेशन ठेवते ती जर मला माझ्यापासून कोणी ठेवली तर मला जमेल का किती पूर्ण करायला. आणि मला हे खूप आवडतं, म्हणजे मी हे कुठेतरी वाचलं होतं. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, फारच छान मुद्दा आहे की इथे पण कुठेतरी जसं तू म्हणालीस ना की एक्सपेक्टेशन, तुझे आता हा जो मुद्दा मांडलास ना की मी करू शकते का, ते हा पण विचार करू शकतात आपण, सगळेच करूयात हा पण विचार. आणि हा पण योग्यच विचार आहे की मला देता येईल का, जे मी दुसऱ्यांकडनं मागते ते मला नेहमी देता येईल का. पण तुला माहितीये मनाली, याच्यात एक प्रॉब्लेम काय होऊ शकतो, कधी कधी तो माणूस म्हणू शकतो की मी तर हे करतोय पण तरी मला दुसऱ्यांकडनं तसा प्रतिसाद मिळत नाही आहे, आता काय मग. म्हणून एक स्टेप फर्दर जाऊन आपण असा विचार केला पाहिजे, तुम्ही जरी करत असाल तर ते तुमच्या स्वभावाने तुम्ही करताय, तुमचा तसा स्वभाव आहे म्हणून तुम्ही ते करताय. पण समोरच्यांचा स्वभाव तो मे बी तसा नसेल, त्या समोरच्या व्यक्तीचा स्वभाव तसा नसेल, त्यामुळे तो स्वभाव पण आपल्याला कुठेतरी स्वीकारणं गरजेचं आहे. असं नाही वाटत तुला की कधी कधी मला असे काही क्लायंट झालेत किंवा आपण स्वतःच्या आयुष्यात पण बघतो की अरे मी तर हे करतेय पण मग मला तसा प्रतिसाद नाही मिळत आहे, मग परत राग येणार, मग परत आपल्याला वाईट वाटणार, मग आपल्याला थोडं कधी कधी अस्वस्थ पण वाटू शकतं. हो, हे नक्कीच आहे. आणि तुम्ही म्हटल्यासारखं हे होऊ शकतं, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगू की तू एक्सपेक्टेशन्स ठेवतोयस पण तुला जमतील का ते एक्सपेक्टेशन्स पूर्ण करायला, तर ते म्हणू शकतात की अरे मला जमतील, पण ते तरी सुद्धा ते करत नाहीयेत. तर आपण तेव्हा ही गोष्ट त्यांना समजावून सांगू शकतो की स्वभाव या गोष्टीला कन्सिडर करणं किती इम्पॉर्टंट आहे इकडे. आणि आपल्याला अजून कमेंट्स येत आहेत बऱ्याच, त्याच्यात मिस शिल्पा असं म्हणतात की ट्रान्सपरन्सी अँड ट्रस्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. आणि हो, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट खूपच महत्वाचे आहे. आणि अजूनही जास्त महत्वाचे मला असं वाटतं शब्द आहेत, कम्युनिकेशन किंवा वर्ड्स. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मॅम? नक्कीच, आय थिंक शब्द आहेतच महत्वाचे, प्रचंड महत्वाचे आहेत. कारण का शब्दांनीच आपण नाती जोडतो असं कुठेतरी मला वाटतं की भावनांनी तर जोडतोच आपण, पण भावना आपण व्यक्त कशा करतो, शब्दांच्या माध्यमातून. तर थोडक्यात शब्दांनीच आपण नाते कुठेतरी जपू शकतो. त्यामुळे तुम्ही काय शब्द वापरता, कधी तो शब्द वापरता, कसा तो शब्द वापरता, किती वेळ तो शब्द वापरता, आय थिंक हे सगळ्याच गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपल्याला वाटतं की ते म्हणतात ना की वर्ड्स कॅन ट्रॅव्हल फास्टर, आणि वर्ड्सचा जो इम्पॅक्ट असतो तो आपण कदाचित परत क्रिएट नाही करू शकत. म्हणजे तुम्ही एकदा शब्द तुमच्या तोंडातनं काढलात तर तो परत नाही घेता येत तुम्हाला. आणि असं जर का आहे तर मग फारच गरजेचं आहे तुम्ही विचार करून शब्द वापरावेत, आणि विचार करून तुम्ही त्या शब्दांचा उपयोग नाती अजून जपायला आणि नाती अजून तुम्ही पुढे चांगली करायला तुम्ही शब्दांचा वापर केला पाहिजेत कुठेतरी. तर तुम्ही असे शब्द नात्यांमध्ये जोडले पाहिजेत ना की त्या शब्दांनी कोणाला तरी आधार वाटेल, कोणाला तरी प्रेम वाटेल, कोणाला तरी एम्पथी वाटेल. अशा शब्दांचा वापर करूनच तुम्ही नाती जोडू शकता असं कुठेतरी मला वाटतं. हो, हे आय कम्प्लिटली अग्री जे तुम्ही म्हटलात ते. आणि म्हणजे हे मी स्वतःलाही सांगू शकते की जसं आपण म्हणतोय आपल्याला खरंच म्हणणं सोपं आहे, पण हे खरंच करणं की म्हणजे योग्य शब्द योग्य वेळी वापरणं, हे म्हणणं खूप सोपं आहे, पण जेव्हा ऍक्च्युअली आपल्याला ही करायची वेळ येते तेव्हा आपण सगळेच कुठे ना कुठेतरी, जेव्हा आपल्याला एखादं इमोशन म्हणजे आपल्याला कम्प्लिटली ब्लाइंड करतं एखादं इमोशन, तेव्हा आपण ही गोष्ट टोटली विसरतो. आणि बऱ्याच वेळा आपण म्हणजे नको त्या गोष्टी, नको ते शब्द म्हणतो, आपल्याला कळत नाही आपल्याला एखादा, आणि मोस्टली ते इमोशन रागच असतं, राग किंवा संताप, चिडचिड. आणि या इमोशन्समुळे कधीतरी मनाली कधीतरी हर्ट पण ना, जेव्हा आपण फार हर्ट असतो ना तेव्हा पण आपण विचित्र शब्द वापरतो. हो, अगदीच. म्हणजे मी खरं खोटं नाही बोलणार, पण हे मी स्वतः सुद्धा हे एक्सपिरियन्स केलं आहे. नक्कीच, तू एकटीच नाही म्हणाली, आपण सगळ्यांनीच अशा चुका केलेल्या आहेत, पण त्याच्यातनं आपण किती लवकर शिकतोय हेच जर आपण ह्याच्यावरती जरा करूयात विचार. आणि कुठेतरी ना मी असं वाचलेलं म्हणाले की शब्दांसारखं मेडिसिन नाहीये फुकट. इट्स प्राइज, म्हणजे त्याला काही प्राइजच नाही आहे. म्हणजे तुम्हाला यू डोंट हॅव टू इन्व्हेस्ट एनी
big amount in words. The best medicine are your words. हिलिंग आपण जे म्हणतो ना, तुम्ही दुसऱ्या माणसाला हील किंवा त्याला जरा उत्साह निर्माण करू शकता तुमच्या शब्दांनीच. पण तुमचे शब्दच जर का कटू असतील आणि फार नकारात्मक असतील तर कसं होईल? तर मग त्या दुसरा माणूस मग त्याच्यातनं बाहेर नाही येऊ शकत आणि मग तुम्ही नाती पण नाही जपू शकणार. त्यामुळे कुठेतरी शब्दांचं हे मेडिसिनल व्हॅल्यू पण आहे शब्दांना, असं मला कुठेतरी वाटतं. हो, अगदी बरोबर आहे. आणि आपल्याला याच टॉपिकवरती अजून एक प्रश्न आलाय मिस मनीषाकडून, की नाती जपण्यासाठी अँगर मॅनेजमेंट नक्कीच गरजेचं आहे. हो, मलाही वाटतं. आय कम्प्लिटली अग्री. अँगर मॅनेजमेंट हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यांना म्हणजे कळलं पाहिजे काय कसं करावं आणि एक म्हणजे काय असतं त्यात, कसं होतं. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? आय थिंक मनीषा मॅडम फारच महत्वाचा इथे कमेंट पास केलेली आहे की अँगर मॅनेजमेंट कुठेतरी गरजेचं आहे. आय थिंक अँगर मॅनेजमेंटच्याही पुढे जायचं ना मनाली, तर मी तर सांगेन की भावनांचं व्यवस्थापन, ह्यानी नात्यांचं व्यवस्थापन अजून चांगलं होऊ शकतं. सो आय थिंक मनाली नेक्स्ट आपण एक प्रॉपर सेशन किंवा वेबिनार करूयात भावनांचं व्यवस्थापन यावर. कारण का कुठेतरी भावना तुमच्या नियंत्रणात असतील ना, किंवा जर का भावनांना तुम्ही छान चॅनलाइज करू शकलात तुमच्या आयुष्यात, योग्य प्रकारे जर का तुम्ही भावनांचा वापर करू शकलात ना, तर बरंचसं काम झालंय. मग तुमची नाती म्हणजे तुमचं नातं स्वतःशी, दुसऱ्यांशी आणि समाजाशी नक्कीच अजून चांगलं होणारच आहे. त्याला काही म्हणजे दॅट्स परफेक्ट. फारच बरोबर त्यांनी विचार मांडलेला आहे की अँगर मॅनेजमेंट प्लस इमोशनल मॅनेजमेंट, भावनांचं व्यवस्थापन हे कुठेतरी फारच महत्वपूर्ण आहे. हा अख्खा आपण एक वेगळा टॉपिक, या टॉपिकवरती आपण एक अख्खं वेगळं सेशन करू शकतो. म्हणजे मला हे खूप आवडलंय, भावनांचं व्यवस्थापन. आणि आपण कदाचित याचा पुढचा पार्ट आपण या विषयावरती नक्कीच करू शकतो. आणि म्हटल्यासारखं जसं मी म्हटलं, भावनांचं व्यवस्थापन रिलेशनशिप मध्ये इम्पॉर्टंट आहे, पण लाईफ मध्ये पण एक जनरल इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा भावनामध्ये येतात तेव्हा भावनांच्या प्रेझेन्सनी आपण कधीतरी ब्लाइंड म्हणजे जसं म्हटल्यासारखं आपण ब्लाइंड झालेलो असतो आणि मग आपण आपल्याला खरंच समोरच्या माणसाची कदर किंवा त्या रिलेशनशिप किंवा त्या नात्याची आपल्याला कदर कळत नाही. मग आपण कधी कधी त्याला ग्रँटेड धरायला चालतो. मग असं असतं का की आपण काही स्पेसिफिक नाती जास्त ग्रँटेड धरतो काही दुसऱ्या नात्यांपेक्षा? आणि जर असं असेल तर मग असं का असतं? आय थिंक असं असू शकतं की काही नाती आपण ग्रँटेड नक्कीच कधी कधी घेतो आणि कधी कधी आपण आपल्याला पण समजत नाही की आपण ती नाती ग्रँटेड घेतलेली आहेत. कारण का सवय तिथे कुठेतरी, आय थिंक सवयीचा रोल फार येतो तिथे, की आपल्याला काही नात्यांची सवयच झाली असते आणि आपल्याला कुठेतरी वाटतं ना की हे नातं तर कायमच असणार आहे, तर मग आता कशाला काम करू मी ह्यावर, नंतर करते, जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी करते. असं कुठेतरी आपला एक मनात विचार येतो सवयीमुळे. आता आई बाबांबरोबरचं नातं किंवा बहिणी बरोबरचं नातं किंवा तुमच्या अजून जे जवळचं ह्या सगळ्यांबरोबरचं नातं आपल्याला वाटतं आपण ग्रँटेडच कधीतरी खूपदा घेतो, कारण का सवयीचा भाग आहे तिथे परत. पण कुठेतरी मला असं वाटतं की असं नाही केलं पाहिजे. आय थिंक सगळीच नाती तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच प्रेमाने आपण जपली पाहिजेत आणि कष्ट देखील केली पाहिजेत ते करायला, प्रत्येक नातंच. तरच ते तुमचं नातं छान अजून तुम्हाला पण इन्स्पायर करेल आणि तुमच्याबरोबर समोरची व्यक्ती पण इन्स्पायर होईल. तर असं मला वाटतं कुठेतरी ना आपण आता आज असा विचार करूयात की नात्यांनी आपण एकमेकांना कसं इन्स्पायर करू शकतो अजून चांगलं आयुष्य जगायला, लोकांपर्यंत अजून चांगले विचार मांडायला. अशी नाती आपण आता क्रिएट करूयात किंवा अशी नाती आपण आता आपल्या आयुष्यात अजून आणूयात, ज्याने आपण स्वतःला पण इन्स्पायर करतोय, दुसऱ्यांना पण इन्स्पायर करतोय आणि त्याच्यात नेगेटिव्हिटी नसेल, पण फक्त एकमेकांचं चांगलं कसं होणार आहे, एकमेकांना एकत्र घेऊन कसं आपण पुढे जाऊ, अशीच नाती आपण आपल्या आजूबाजूला ठेवूयात आणि ती क्रिएट देखील करूयात. हो, अगदी
ट्रू, म्हणजे खूप ट्रू. आय कम्प्लिटली अग्री तुम्ही आता जे म्हणालात ते. आणि जेव्हा ग्रँटेडचा प्रश्न येतो तेव्हा मलाही असं वाटतं की आपण काही नाती खरंच जरा जास्त ग्रँटेड धरू. म्हटल्यासारखं फॅमिली किंवा थोडेफार ब्लड रिलेशन जे आपले क्लोज असतात, तर आपल्याला वाटतं की हे रक्ताचं नातं आहे, हे कुठे जाणार आहे आपल्याला सोडून, हे तर आपलंच आहे. पण आपली जी भावनांनी बनलेली बाहेरची नाती असतात, आपल्याला कुठेतरी असं वाटतं की नाही, जर याला मी बरोबर म्हणजे नर्चर किंवा ह्याला मी नाही बरोबर पोषण केलं तर हे कदाचित मला सोडून जाऊ शकतं. हे बऱ्याच वेळा होतं, म्हणजे बऱ्याच माणसांचं असं होऊ शकतं की त्यांना वाटतं की अरे रक्ताच्या नात्याचं काय, म्हणजे कुठे जाणार आहेत, माझेच लोक आहेत हे. कितीही भांडलो, कितीही वादावादी झाली किंवा कितीही मी काहीही केलं तरी हे लोक माझी आपली लोक आहेत. म्हणून कुठेतरी असं होऊ शकतं की कदाचित आपण त्या नात्यांना जास्त ग्रँटेड धरतो. आणि म्हटल्यासारखं हेच म्हणजे अजून म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला सारख्या सारख्या म्हणजे अजून विचार हॅलो. हा मनाली थोडा नेटवर्क हो. राईट. हॅलो. हा मनाली, शेवटचं वाक्य तुला काय म्हणत होतीस तू? हा नाही, मी तेच म्हणत होते, आपण जेवढ्या या गोष्टी आता ऐकू येत आहे का बरोबर? हो. हा, मी तेच म्हणत होते की जेवढा आपण या गोष्टीबद्दल विचार करायला जाऊ आणि जेवढ्या आपण पॉसिबिलिटीज काढू तेवढ्याच कमी आहेत. म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीज होतात रिलेशनशिप मध्ये. बरोबर. थोडक्यात सगळ्यांना आता हे सेशन कसं वाटलं मला नक्कीच सांगा. आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर तुमचे काही प्रश्न असतील. मॅम तुमचा आवाज थोडासा मगाशी कट झाला, तुम्ही परत म्हणू शकतात का आता तुम्ही जे म्हणालात ते? ओके, आता ऐकू येतंय? हा, आता येतोय बरोबर. एकदा परत तुम्ही म्हणाल का? कधी कधी आपल्याला इथे कसं रिकनेक्ट करावं लागतं ना, तसं नात्यांना पण रिकनेक्ट करायची गरज आहे असं मला वाटतं आता. अगदी अगदी बरोबर. राईट. सो मी हे म्हणत होते ना म्हणाली की आपल्या आजचं जे सेशन आहे त्याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील, अजून तुम्हाला अशी मराठीत काही पर्टिक्युलर टॉपिक्सवर सेशन हवी असतील, हिंदीमध्ये काही हवी असतील तर नक्कीच आम्हाला सांगा. आम्ही विचार करू तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. हो, आम्हाला प्लीज कमेंट्स मध्ये किंवा आमच्या व्हिडिओवरती आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाषेत एखादं सेशन हवं असेल तर. आणि आमचं सेशन तुम्हाला कसं वाटलं आत्ताचं तेही नक्की सांगा. आम्हाला अजून काही आम्ही बोललो हवं असू, म्हणजे बोलू शकलो असतो तर तेही आम्हाला कळवा. तुम्हाला कशाबद्दल अजून ऐकायला आवडेल. आणि सगळे जे व्ह्युअर्स आले, खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद की तुम्ही आज या सेशनला सहभागी झालात आणि आमचे विचार तुम्ही एवढ्या उत्साहाने ऐकलेत आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कळवल्या आहेत. तुम्ही फार छान वाटतं जेव्हा आपल्याला प्रतिसाद असा सुंदर मिळतो. हो ना म्हणाली? हो, नक्की. खरंच खूप छान वाटतं. एवढ्या सगळ्यांचे कमेंट्स आणि सगळ्यांचे स्वतःचे त्यांचे इनपुट्स बघून अजून छान वाटतंय. तुमचे अजून काही इनपुट्स असतील तर प्लीज आम्हाला कळवा. आम्हाला खरंच आवडेल आणि आम्हाला कदाचित त्या गोष्टीवरती पण आम्ही विचार करायला किंवा त्याच्याबद्दल पण आपण एक सेशन ठेवू शकतो की लोकांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, म्हणजे सगळं म्हणजे आपल्या ऑडियन्सचे सगळे पॉइंट ऑफ व्ह्यूज आणि त्या गोष्टीबद्दल आपण डिस्कशन आपण कदाचित अजून एक राऊंड टेबल करू शकतो. येस, नक्कीच. थँक्यू. थँक्यू. विषय खूप आवडलेला दिसतोय सगळ्यांना असं मला वाटतंय. हो. थँक्यू. तर शेवटचा विचार म्हणाली हाच घेऊन जाऊयात आपण की अशी नाती आपण निर्माण करायची ज्याने आपण एकमेकांना अजून जास्त उत्साह देऊ, प्रेम देऊ, आपुलकी देऊ आणि एकमेकांना सतत इन्स्पायरच करू छान आयुष्य अजून जगायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं ही सगळ्यात मुश्किल गोष्ट असेल करायला, पण आपण प्रयत्न करायचा की आपण किती देऊ शकतो. आपण याचा विचार नको करायला की आपण किती घेऊ शकतो. तसं जर सगळ्यांनीच केलं तर मला असं वाटतं की सगळ्यांचीच नाती फ्लरिश होतील किंवा नर्चर होतील म्हटल्यासारखं. थोडी मुश्किल गोष्ट आहे, पण करायला घेतली तर खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. आणि आणि जसं तू म्हणालीस ना, आपण प्रयत्न नक्कीच करूयात जास्त देण्याचा रादर दॅन घेण्याचा.
हो, नक्की. ओके, थँक्यू म्हणाली. थँक्यू सो मच मॅम, मला ही अपॉर्च्युनिटी देण्याची, होस्ट करण्याची मला अपॉर्च्युनिटी देण्याबद्दल. मला खरंच खूप आवडलं हे करायला, आणि आजचं सेशन खरंच खूप चांगलं होतं. म्हणजे मला स्वतःला खूप या गोष्टींमध्ये इन्साइट्स मिळाल्या आहेत. मला सुद्धा फार छान वाटलं, प्रसन्न वाटलं तुझ्याशी बोलताना आणि सगळ्यांशीच बोलताना. आपण परत भेटू नक्कीच रिफ्लेक्शन्सच्या माध्यमातून. तोपर्यंत हो, हॅव अ हेल्थी माइंडसेट. थँक्यू. लवकरच भेटू.